हॅलो अँड वेलकम टू एम ट्रेडर्स. सो ऑब्व्हियसली कालच्या सगळ्या संध्याकाळच्या रात्रीच्या न्यूज नंतर कायद्याच्या मोस्टली फेक न्यूज होत्या. मार्केट बऱ्यापैकी खाली होतं. राईट. इथे तुम्हाला दिसत असेल तर मी इन्फोलाईन ड्रॉ करतोय कारण वेल नॉर्मल व्हॅल्यूज मला बरोबर वाटल्या नाही. मार्केट सपोर्ट 200 रुपये खाली होतं चालू अबाउट 1%. आणि आज तुम्हाला दिसेल की मी एक RSI पण लावलेलं. तर कायदे हा वैष्णवीचा फेवरेट इंडिकेटर आहे. मग आज की नाही 2-3 दिवस होईल का आपल्याला. तर आजचं ट्रेडिंग कसं होतं ते आठवलं सांगतो. पहिल्यांदा एक छोटासा स्कॅल्प घेतलेला. सेकंड थोडा मोठा स्कॅल्प घेतला इथपर्यंत. आणि थर्ड पाहिजे हा थर्ड ट्रेड खूप चांगला वर्कआउट झाला असता, जो मी इथे साधारण बाय केला. दिसतं RSIच्या बऱ्यापैकी रेंजला तिथे मी बाय केला. इथपर्यंत बरोबर चालला आणि एका फ्री मुवमेंट नंतर माझा ट्रेडिंग स्टॉप लॉस हिट झाला. आता ऑब्व्हियसली माझी चूक होती कारण वेल माझा लाईक जेव्हा इंडिया विक सिक्युरिटीजला तेव्हा माझा स्टॉप लॉस 10 रुपयाला नाही पाहिजे, 20-25 मिनिट्सला पाहिजे. बट स्टील आणि 20 मोमेंट चांगली पुढे कंटिन्यू झाली. सो हा ट्रेडचा जो घेण्या नाही. त्याच्यानंतर ही इथे एक मोमेंट आपल्याला ऍक्च्युली माझ्यासारखी होती. रिसेंटली वन्स येणाऱ्याच्या बऱ्यापैकी रेट झाला. सो ही एक छोटीशी मोमेंट ऍक्च्युली. आता RSI पाहिजे ज्यांना कोणाला माहिती नाही, ओव्हर 70 ओव्हरबॉट असतो. आणि बिलो 30 ओव्हर सोल्ड असतो. तेवढ्याच गोष्टी नसतात, अजून 4-5 गोष्टी आहेत त्याच्यात. फॉर एक्झाम्पल लाईक मुव्हिंग ॲव्हरेज आहे, त्याच्यानंतर इथे चार्टवरती काही गोष्टी असतात. पण मेनली हे करेक्ट. सो आजच्या मार्केटच्या लेव्हल्स काय, तर प्युअरली बेस्ड ऑन OI आपण म्हणू शकतो की 24,000 आणि 24,100 हे आजच्या लेव्हल्स. मे बी इथे बेटर आपल्याला दिसेल फॉर्मेट व्हायला जाऊ की दिसते 24,000ला एक खूप स्ट्रॉंग सपोर्ट बनलेला आहे. आणि चेंजमध्ये 24,100ला पाहिजे रेजिस्टन्स आहे, दोन्ही सेम दिसते. पण जर का तेच आपण चार्ट वर बघितलं तर प्रत्येक वेळा 150च्या अराउंड जातं मार्केट आणि खाली येतं. आत्ता तरी 100च्या येते. लास्ट टाइम हे 100च्या येतेच खाली आहे. सो मी 100 प्युअरली टेक्निकली बघायचे तर 150 बेटर राहील. पण आत्तासाठी 100च्या वरती पण बाईंग करू शकतो कॉल साईडला, किंवा खालना सपोर्ट घेऊन वरती येत असतो त्या टाइम्सला. म्हणजे इथे माहिती हे बाईंग करण्यासारखं नव्हतं कारण त्याचं इंडिकेशन तसं जास्त नाही. नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट, आपण समजा PCR बघितलं. आज खूप दिवसांनी PCR आपला वाईट निगेटिव्ह नाहीये. पण सी 5 डेज तुम्हाला दिसेल, दिसते PCRचं काय झालं. एक बऱ्यापैकी मोठी जंप मिळाली तिला तिसऱ्याला कालच्या पेक्षा. ठीक आहे, ऑब्व्हियसली मिळणार कारण मार्केट खाली ओपन झालंय, सो पुट्स वाढणार आहे. नेक्स्ट लेट मी शो यू की ऑप्शन्स मार्केट्समध्ये मी प्रिंट लावतो आणि वाय घेणारच नंतर दिसतात सगळे कॉल्स दिस. तर आता हे इंटरेस्टिंग आहे. काय इंटरेस्टिंग आहे, कारण भले इथे सगळे कॉल्स आहेत, मार्केट खाली नाही गेले तेवढं. खाली डाऊनवर्ड मुवमेंट एक मिळाली पण ती मोस्टली सगळी रिकव्हर झाली. ही एक चांगली खाली मुवमेंट मिळाली पण ती रिकव्हर झाली आणि का परत खायचं, विच इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग. सो आजच्यासाठी इम्पॉर्टंट की 950 ते 925 ही एक लेवल पाहिजे, खूप जुनी आहे, कोणाला आठवण असेल तर. आणि 150 अप्पर लिमिट, पण आत्तासाठी 100 कन्सिडर करा. 100 क्रॉस झालं तर 150. ठीक आहे. आजसाठी बाकी काही जास्त सांगण्यासारखं नाही. आयव्हीज खूप वाढले, ते एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आयव्हीज अगदी 22 पर्यंत जाऊन आलेत. सो मार्केट खूप जास्त वोलेटाईल असू शकतं. इट मीन्स की मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं तेवढं कठीण बनतं. ऑप्शनची किंमत वाढते. त्याच्यानंतर इव्हन मुवमेंट ज्या होतात ते इरॅटिक. इरॅटिक म्हणजे काय, इथे आपण बघितलं तर ही जी कॅन्डल आहे ना ती डायरेक्ट वरती नसेल गेली. ती इथे ओपन झाली, वरती गेली, परत खाली गेली, परत वरती गेली. इरॅटिक म्हणून. ठीक आहे. त्यामुळे स्टॉप लॉसेस विचित्र हिट होऊ शकतात, ते पटकन हिट होऊ शकतात, मोठे ठेवायला लागतात. आणि मग त्याच्यानंतर बाकीचे मिळतात स्टॉप लॉस मिळतात, लॉसची शक्यता जास्त असतो. स्टॉप लॉस मोठा ठेवला तर आपल्याला रिस्क रिवॉर्ड रेशोसाठी टार्गेट जास्त ठेवायला लागतं. सो ट्रेडिंग करणं आज बऱ्यापैकी कठीण होतं, पण पॉसिबल आहे. ठीक आहे, आज आपण व्हिडिओ इथेच एंड करू.
थँक्यू. ज्यांना आवडतं त्यांनी प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.